कव्हर आणि पॉइंटच्या मधून मात्र इथे बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. एक चांगला बॅटल पाहायला मिळतंय. कुलशेत गावातील एक होनहार नवोदित गोलंदाज, अगदी झुंजार संघाचा एक स्ट्रायकर गोलंदाज, आणि यावेळेस आणखीन एक ऑन साइडला यावेळेस टर्न करायचं होतं. बॅट तर अगदी वेगाने स्विंग केली होती, मात्र बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. काय गोलंदाजी होतीये. नाव आहे अनिकेत. अगदी चांगली गोलंदाजी झुंजार स्पोर्ट्स कोलशेत या संघाच्या माध्यमातून. अनिकेत अगदी सुरेख गोलंदाजी. पवन केने सारख्या फलंदाजाला अगदी अचंबित केलंय. अगदी द्विधामनी स्थितीमध्ये या फलंदाजाला नेऊन ठेवलंय. अनिकेत पुन्हा एकदा यावेळेस मात्र पुलचा फटका पाहायला मिळाला. दरम्यान प्रोटेक्शन आहे डीप काऊ कॉर्नरिझम मध्ये. दरम्यान 2 धावा अगदी इथे सहजरित्या धावून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने चौथ्या बॉलवरती इथे धावफलकाला सुरुवात होते. श्री गणेशा, स्वतः फलंदाज पवन केने आणि त्याचबरोबर कार्तिक ओवी 11 गोरसई ब या संघाच्या धावफलकाला होते सुरुवात 2 धावेने. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस आणखीन एक हाफ ट्रॅकर होता. यावेळेस मात्र उडवलाय डीप मिड विकेट रिझर्व मधून. चेंडू निघून जाईल 6 धावांसाठी. पवन केनेच्या बॅट मधून हा षटकार. 8 धावा. 8 धावा धावफलकावरती. किती वेळ थांबून ठेवणार या फलंदाजाला. अगदी अष्टपैलुत्व काय असतं. ज्यावेळेस सलामीसाठी आपण येत असतो त्यावेळेस चांगली सुरुवात करून देणं हे गरजेचं असतं, आणि तेच यावेळेस पाहायला मिळालं. 3 चेंडू अगदी चांगले हाताळले गेले होते अनिकेत यांच्या माध्यमातून. 3 चेंडूमध्ये एकही धाव त्याने खर्च केली नव्हती. त्यानंतर चौथ्या बॉलवरती दुहेरी धाव आणि अगदी 75 धावा हे हायेस्ट टोटल आहे, उच्चांक आहे. आणि निच्चांक जर विचार केला तर 21 धावसंख्येचा निच्चांक आपल्याला पाहायला मिळालाय. अगदी अनेक रेकॉर्ड्स या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळाले. कालच्या दिवसामध्ये 4 चेंडूमध्ये 4 षटकार सुद्धा पाहायला मिळाले ओमी केनीच्या बॅटमधून. त्याचबरोबर पहिल्या दिवसामध्ये विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली रोहित या गोलंदाजाच्या माध्यमातून. एक अर्धशतक सुद्धा पाहायला मिळालं कालच्या दिवसामध्ये. 17 चेंडूमध्ये 54 धावांची ती ओमी केनी या फलंदाजीची तुफानी खेळी आपल्याला पाहायला मिळाली. दरम्यान वळूया मॅचकडे. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल घेऊन अनिकेत पुन्हा एकदा सज्ज होत असताना यावेळेस बॅटची कडा. हो अगदी जर फ्लाय स्लिप जर तैनात केली गेली असती ना तर एक मोठी विकेट मिळाली असती अनिकेत या गोलंदाजाला. मात्र इथे 1 धाव मिळतीये. षटक होते समाप्त. क्रमांक 1. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कार्तिक ओवी 11 गोरसई ब या संघाची धावसंख्या आपण पाहतोय ते म्हणजे बिनबाद 9 धावा. गोरसई ब अगदी गोरसई ब ज्या वेळेस संघ प्रदर्शन करत असतो, कोणत्याही मालिकेमध्ये खेळत असतो, टुर्नामेंटमध्ये खेळत असतो, त्यावेळेस त्यांना पाठिंबा देण्यासाठी अगदी पाठीराखे मोठ्या संख्येने येत असतात. अगदी बरेच फॅन फॉलोअर्स आहेत. पवन केने, भावेश पवार, नक्कीच भावेश पवारला मिस करत असणार, कारण चालू असणारी ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये तो खेळतोय आणि त्याच कारणास्तव दुसरी कोणतीही स्पर्धा त्या खेळाडूंना खेळता येत नाही. दरम्यान नागराज येतोय स्वतः कर्णधार. यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती P2चं दुसरं षटक घेऊन. यावेळेस फुलरलेनचा बॉल भिरकावून दिलाय ऑन साइडला. काऊ कॉर्नरिझम मधून चेंडू निघून जाईल. पवन केनेच्या बॅटमधून हा दुसरा षटकार. 15 धावा धाव फलकावरती. दरम्यान इथे शुभेच्छा येतात आलिमघर गावचे सरपंच, प्रथम नागरिक, गोरसई संघाला आणि त्याचबरोबर या स्पर्धेसाठी श्री निलेश पाटील आलिमघर सरपंच यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आणि गोरसई संघासाठी येतात शुभेच्छा. दरम्यान 15 धावा धाव फलकावरती नागराज P2चं षटक हाताळण्यासाठी अगदी अनुभवी गोलंदाज. यावेळेस लोवर फुलटॉस होता, फक्त फ्लिकचा फटका पाहायला मिळाला. मिस फिल्डिंग इथे पाहायला मिळाली. अगदी दोन्ही पायांच्या मधून कुणाल इथे मिस फिल्डिंग करत असताना
आणि लगेचच त्याचा फायदा उचलत असताना एका धावेचे रूपांतर ते 2 धावांमध्ये करत असताना 2 धावा धाव फलकावरती चांगली सुरुवात म्हणे मी घोरसई ब या संघाच्या माध्यमातून, कारण 17 धावा झाल्यात धाव फलकावरती, एकही गडी अजूनपर्यंत बाद झालेला नाहीये. चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी कपिल केने आणि पवन केने या दोन फलंदाजाच्या माध्यमातून. आणखीन एक यावेळेस उडवलाय चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतो षटकार. पवन केने ऑन फायर. अगदी 3 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. दरम्यान धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय 23 धावा, 23 रन्स. तेवीस धावा धाव फलकावरती. आता मात्र थोडस महागडं षटक हाताळत असताना नागराज या गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे. अगदी झुंजार संघाचा विचार केला तर स्ट्रायकर गोलंदाज म्हणून नेहमीच या गोलंदाजाची वर्णी लागत असते. अगदी बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे या गोलंदाजाकडे. व्हेरिएशन नक्कीच या गोलंदाजाकडे आहे. पाहायला मिळेल का या षटकामध्ये ते पाहणं गरजेचं. 1.3 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा धाव फलकावरती आपण पाहतात स्वर्गीय नरेश स्मृती चषक 2025. नाईटची ही स्पर्धा. अगदी डे मध्ये कोणताही सामना खेळवला जात नाही. रजनी क्रिकेटची स्पर्धा. 23 धावा धाव फलकावरती. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल करत असताना 23 धावा झालेल्या आहेत धाव फलकावरती आणि 23च्या 23 धावा या पवन केनेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्यात. फक्त बघ्याची भूमिका कपिल केने नॉन स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस लोअर फुल टॉस फक्त दिशा दिली आहे. फ्लिकचा फटका पाहायला मिळाला. अगदी तंत्रशुद्ध फलंदाजी पाहायला मिळाली. क्रिकेटमध्ये फक्त आणि फक्त ताकद नाही तर युक्तीचा सुद्धा वापर करावा लागतो आणि शक्ती आणि युक्तीचं हे संगम पाहायला मिळतं. पवन केने यांच्या म्हणेन करून दिली आहे पवन केने या फलंदाजाने. 27 धावा. पुन्हा एकदा नागराज पंचांच्या उजवीकडून राईट अराउंड द विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आपण पाहतोय धाव फलकावरती 15.50च्या सरासरीने बिनबाद 31 धावा. 31 धावा धाव फलकावरती. काय सुरुवात करून दिली आहे. अगदी गोरसई बचा मी उल्लेख करेन. भिवंडी नगरीतील अगदी एक छोटासा गाव आहे. जर आपण विचार केला तर भिवंडी सिटीच्या करून दिली आहे. अगदी गोरसई बचा मी उल्लेख करेन. भिवंडी नगरीतील अगदी एक छोटासा गाव आहे. जर आपण विचार केला तर भिवंडी सिटीच्या अगदी नजदीक एक नदी नाक्याच्या बाजूला एक छोटंसं गाव आहे आणि त्या गावातून बिलॉंग करणारी ही सगळी मुलं आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. अगदी सकाळ असू द्या, दुपार असू द्या, संध्याकाळ असू द्या, 24 तास क्रिकेट आणि क्रिकेट यांच्या रक्तामध्ये भरलेलं असतं. दरम्यान 31 धावा धाव फलकावरती अनिकेत ज्याने अगदी चांगलं षटक हाताळलं होतं पॉवर प्लेचं त्याच गोलंदाजाची वर्णी पुन्हा एकदा लागते बॉलिंग ट्रॅकवरती. झुंजार संघ हा तो संघ आहे. स्वर्गीय नरेश स्मृती चषकामध्ये प्रत्येक वेळी टॉप 5 मध्ये एंट्री करणारा हा संघ आहे. अगदी लकी टुर्नामेंट म्हणून सुद्धा झुंजार संघाला या टुर्नामेंटमध्ये पाहिलं जातं, या स्पर्धेमध्ये पाहिलं जातं. टॉप 5 मध्ये प्रत्येक वर्षी एंट्री करणारा हा संघ. दरम्यान व्हिडिओ मॅचकडे पुन्हा एकदा अनिकेत. यावेळेस कपिल केनेसाठी. यावेळेस पहा यॉर्कर लाईनचा बॉल होता. अगदी शॉर्ट पॉइंट रिझममध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. फक्त एकच धाव मिळेल आणि एकच धाव घ्यावी लागेल कारण पवन केने अगदी 12 चेंडूमध्ये त्याच्या बॅटमधून तब्बल 31 धावा आपल्याला येताना पाहायला मिळाल्या आणि तोच फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. एकदम चांगलं बॅटल पाहायला मिळेल. एका बाजूला अनिकेत अगदी झुंजार संघाचा एक ट्रम्प कार्ड गोलंदाज. यावेळेस पहा लोअर फुल टॉस अलॉंग द कार्पेट खेळून काढलंय. प्रोटेक्शन आहे लॉंग ऑफ रिझम मध्ये. एक धाव निश्चितच दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का. मात्र दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न इथं होत नाहीये. फक्त एकच धाव. चांगली गोलंदाजी. अगदी ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे झुंजार स्पोर्ट्स संघाचा अनिकेत आणि तीच जिम्मेदारी अगदी आपल्या खांद्यावरती घेऊन इथं गोलंदाजीच्या माध्यमातून त्याच्या माध्यमातून यावेळेस पाहत पहा. हो काय डिलिव्हरी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळताना पाहायला मिळालं. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये पाहायला मिळत आहे. अगदी पंचांच्या उजवीकडून
गोलंदाजी करत असताना डावखुरा गोलंदाज अगदी अगदी स्टंपच्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल झालाय. लकी कपिल केने मी तर म्हणेन. दरम्यान डॉट डिलिव्हरी 2.3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आपण पाहतोय धाव फलकावरती ओव्हर द विकेट नाही. यावेळेस मात्र पहा पायचीची अपील आणि इथे अपील स्वीकारली जातीये. पहिल्या विकेटचं पतन अगदी यष्टांच्या मधोमध सापडला गेला. थोडस शफलून खेळण्याचा प्रयत्न होता आणि अगदी यष्टांच्या मधोमध सापडला गेला. पंचांच्या माध्यमातून कपिल केने इथे LBW च्या स्वरूपामध्ये पहिल्या विकेटचं पतन. 33 धाव संख्येवरती पाहावं लागेल कमिटी. आम्ही पहिल्या मॅच पासून सांगत आलोय आणि आज सुद्धा पहिली मॅच सुरू होण्या अगोदर आम्ही सांगितलं गेलंय की 38 सर्कलची जी लाईन आहे LED लाईन ती क्रॉस फलंदाज जो बाद झालेला असतो तो बाद झालेला फलंदाज 38 सर्कलची लाईन क्रॉस करण्या अगोदर बाउंड्री लाईनच्या आतमध्ये नवीन फलंदाजाने येणं गरजेचं असतं. नक्कीच इथे पहा फलंदाज बाद झाला होता. 38 सर्कलची लाईन त्यांनी क्रॉस केली होती आणि त्यावेळेस बाउंड्री लाईनच्या आतमध्ये नवीन फलंदाजाने एंट्री केलेली होती आणि याच कारणास्तव कार्तिक ओवी 11 गोरसई ब या संघाला 2 धाव्यांनी पेनलाइज केलं जात आहे. बरेचसे नियमावली आहेत आणि प्रत्येक संघासाठी समान नियमावली आहेत. 2 धाव्यांनी इथे पेनलाइज केलं जात आहे. ज्यावेळेस धावसंख्या पहिल्या इनिंग मध्ये पूर्ण होईल ओ हो हो परफेक्ट यॉर्कर लाईनचा 33 धावा धाव फलकावरती. काय गोलंदाजी होतीये अनिकेत. मी म्हणालो होतो ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे आणि ट्रम्प कार्ड गोलंदाज या गोलंदाजाला का म्हटलं जातं. झुंजार स्पोर्ट्स संघाचा हा ट्रम्प कार्ड गोलंदाज. अगदी तिसऱ्या षटकामध्ये त्याने फक्त 2 धावा खर्च केल्यात 5 चेंडूंमध्ये आणि 2 महत्वपूर्ण गडी त्याने बाद केलेत. पहा कार्तिक ओवी गोरसई ब हा संघ वेळेवर जी आपल्याला वेळ दिली होती त्या वेळेवरती उपस्थित झाला नाही. त्यासाठी सुद्धा त्यांना 2 धावाची पेनल्टी आणि त्याचबरोबर जो फलंदाज बाद झाला होता त्यांनी 38 सर्कलची लाईन क्रॉस केली होती यासाठी 2 धावाची पेनल्टी म्हणजे 4 धावांची पेनल्टी गोरसई ब संघाला दिली जाईल. हॅट्रिक विकेट हॅट्रिक वरती आहे गोलंदाज अनिकेत. या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक साध्य होईल का. पहिली विकेट हॅट्रिक आपण पाहिली असेल पहिल्या दिवशी मोहित अगदी कारिवली संघाचा तो गोलंदाज होता. त्याच्या माध्यमातून पहिली विकेट हॅट्रिक आपण पाहिली होती कोलशेत संघाच्या विरोधामध्ये. यावेळेस कोलशेत संघाचा गोलंदाज आहे हॅट्रिकच्या पायथ्यावरती सामना करेल सूरज केने. हो यावेळेस यॉर्कर लाईनचा बॉल होता. धावचीची संधी. हो 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 इथे व्यवस्थित बॉल गॅदर झाला असता तर कुणाल आणखीन एक विकेट घेण्यास भाग्य ठरलं असतं. दरम्यान इथे एक चिकी सिंगल पूर्ण केली जाते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आपण पाहतोय कार्तिक ओवी 11 गोरसई ब संघाची ती म्हणजे 34 धावा. अगदी मी कौतुक करेन या गोलंदाजीसाठी. काय गोलंदाजी केली आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये अगदी 31 धावा कुठल्या गेल्या होत्या. 15.50च्या सरासरीने अगदी 31 धावा कुठल्या गेल्या होत्या आणि एकही फलंदाज बाद नव्हता. अगदी सुस्थितीमध्ये होता कार्तिक ओवी 11 गोरसई ब हा संघ. मात्र अनिकेत या गोलंदाजाची पुन्हा एकदा वर्णी लागली आपल्या स्पेलमधील दुसरं षटक टाकण्यासाठी आणि काय गोलंदाजी केली. अगदी कौतुकास्पद गोलंदाजी. फक्त 3 धावा त्याने खर्च केल्या. 2 बहुमूल्य विकेट्स त्याने प्राप्त केल्या आणि पुन्हा एकदा झुंजार स्पोर्ट्स कोलशेत या संघाला या सामन्यामध्ये पुनरागमन करण्याची संधी दिली आहे. 34 धावा धाव फलकावरती 11.35च्या सरासरीने वाटचाल करत असताना कार्तिक ओवी 11 गोरसई ब संघ यावेळेस आणखीन एक अष्टपैलू खेळाडू यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती जितू शेळके. अगदी कोलशेत गावाचा ज्या वेळेस उल्लेख केला जाईल त्या वेळेस जितू शेळके हे नाव प्रामुख्याने अग्रगण्य घेतलं जाईल. कारण बरेच वर्ष
क्रिकेटच्या माध्यमातून कोलशेत गावासाठी या खेळाडूंनी बरेच वर्ष दिले. यावेळेस बघा यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, पुल करायचं होतं, मात्र थोडस सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. खालच्या दिशेने हा चेंडू राहिला आणि इथे एक धाव मिळते डिक्लेअर पद्धतीने. लेग बाईसच्या रूपाने एक धाव मिळते. अगदी पायाला ब्रश करून चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. 35 धावा धावफलकावरती. ही मॅच अगदी चांगली पाहायला मिळेल. एका बाजूला जितू शेळके, दुसऱ्या बाजूला पवन केने. यावेळेस फुल ओव्हर लाईनचा बॉल. ओ हो हो, काय स्ट्रोक आहे. शॉट ऑफ द नाईट. अगदी लॉंग ऑनच्या डोक्याच्या वरून हा चेंडू निघून गेलाय. 6 धावांसाठी षटकार. एक्केचाळीस धावा. हा चौथा कार आलाय या मॅच मधील. सूरज केनेच्या बॅटमधून हा पहिला षटकार. यावेळेस पहा आणखीन एक उडवलाय. लोअर फुल टॉस बॉल आणि हा सुद्धा निघून जातोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार काव कॉर्नरिझम मधून 6 धावांसाठी. अगदी नॉन स्ट्रायकिंग एंडला पवन केने आहे, मात्र सूरज इथे सांगत असताना हम भी किसी से कम नहीं. बॅक टू बॅक 2 षटकार फलकावरती. षटकारांची हॅट्रिक पूर्ण करण्याची संधी सूरज केने या फलंदाजाला. आणखीन एक उडवायचा होता, मात्र इथे पंच सांगतायत की लाईन खराब आहे. वाईटचा हा चेंडू. अवांतरित धावसंख्येमध्ये एक धाव ऍड केली जाईल. 48 धावा धाव फलकावरती. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा जितू शेळके बॉलिंग ट्रॅक वरती. सूरज केनेसाठी यावेळेस फुलरलेचा बॉल होता. झेल घेण्याचा प्रयत्न, मात्र काय चेंडू अडवलाय. ओ हो हो, झोकून दिलं होतं अनिकेतने. अगदी आपल्या संघासाठी 3 धावा रोखण्यासाठी सक्षम ठरतोय हा क्षेत्ररक्षक. दरम्यान एका धावेने धावसंख्या पुढे सरकत असताना 49 धावा धाव फलकावरती. दरम्यान जितू टू पवन. अगदी चांगली मॅच इथे पाहायला मिळते. झुंजार स्पोर्ट्स कोलशेत बनाम कार्तिक ओवी 11 गोरसई ब संघ. यावेळेस हो हुकचा फटका. चेंडू मात्र रशकिरी. दुसऱ्या बाजूला पवन केने बंधू इथे झुंजार स्पोर्ट्स कोलशेत संघाच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत असताना. आणि या 6 धावेने सांघिक अर्धशतक पूर्ण होतंय. 55 धावा गोरसई ब या संघाच्या. 55 धावा. लास्ट गो, शेवटचा बॉल. थोडस महागडं षटक हाताळत असताना जितू शेळके. आतापर्यंत या षटकामध्ये त्यांनी 21 धावा खर्च केलेत. लास्ट गो. आणखीन एक फुलर लेनचा बॉल भिरकावून द्यायचं होतं, मात्र यष्टांच्या मागे चेंडू निघून जातोय. फक्त एकच धाव यावेळेस अंकित केली जाईल. षटक समाप्त होते. क्रमांक 4 आणि 4. जॉली बॉईज स्पोर्ट्स कामतघर विपक्ष विश्वास 11 कळवा. पहा, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल, आपण जे टी शर्ट्स आपल्याला दिले जाईल ते टी शर्ट्स परिधान करून आपण टॉस बॉक्स मध्ये रेडी राहायचं आहे. जो संघ उशिरा येईल त्या संघाला पेनलाइज केलं जाईल. आयोजकांच्या माध्यमातून जो संघ उशिरा येईल त्या संघाला पेनलाइज केलं जाईल. अगदी या स्पर्धेच्या ज्या नियमावली आहेत प्रत्येक संघांसाठी समान नियमावली आहेत. 30 यार्ड सर्कलची लाईन आउट होणाऱ्या फलंदाजाने क्रॉस करण्या अगोदर नवीन फलंदाजाने बाउंड्री लाईनची सर्कल लाईन क्रॉस करणं अनिवार्य असेल. बिमरसाठी एक रिव्ह्यू दिला जाईल. त्याचबरोबर जर स्ट्राईक रोटेट करायचे असेल तर दोन्ही फलंदाजांना स्ट्राईक सोडणं, पॉपिंग क्रीज सोडणं हे अनिवार्य असेल. दरम्यान शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सागर शेळके. आणखीन एक शेळके बंधू. ओ यावेळेस लोअर फुलटॉस होता. अलंग कार्पेटने खेळून काढलाय. डीप मिड विकेटरिझम मध्ये थोडस क्षेत्ररक्षण खराब. ओ हो, आणि बॅकअप होता तो सुद्धा या चेंडूला अडवू शकलेला नाही. या चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौक. 60 धावा धाव फलकावरती. धाव फलकावरती. गोरसई ब या संघाच्या. वैयक्तिक 43 धाव संख्येवरती फलंदाजी करतोय पवन केने. कालच्या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल तर ओमी केनेच्या बॅटमधून एक अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं होतं. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक. आज सुद्धा बरेच रेकॉर्ड्स या स्पर्धेमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतील, कारण बरेचसे संघ, मातबगार संघ आजच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळतील. आणि नक्कीच रेकॉर्ड्स हे क्रिकेट, टेनिस क्रिकेट असू द्या अथवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट असू द्या, रेकॉर्ड्स हे क्रिकेटमध्ये
रेकॉर्ड्स होण्यासाठीच असतात आणि ते मोडण्यासाठीच असतात. दरम्यान सागर पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने यावेळेस लोवर फुलटस होता, स्विंग केलंय बॅटला ऑन साइडला, पुन्हा एकदा फ्लंबलिंग पाहायला मिळाली. अगदी थोडस खराब क्षेत्ररक्षण इथं पाहायला मिळतंय. मिंकेश अगदी थोडंसं फ्लंबलिंग लगेचच पापणी लवता एका धावेचं रूपांतर इथे 2 धावेमध्ये करत असताना दोन्ही फलंदाज चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 62 धावा फलकावरती. कालच्या दिवसामध्ये 75 धावांचा उच्चांक आपण पाहिला होता. आजच्या दिवसामध्ये नक्कीच बरेचसे रेकॉर्ड्स पाहायला मिळतील. यावेळेस फुलर लाईनचा बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाली. अगदी स्ट्रेट हिट षटकार आणि या षटकाराच्या साहाय्याने अर्धशतक पूर्ण होत आहे पवन केनेचं. 51 धावा वैयक्तिक. बॅट उंचावून अभिवादन स्वीकारायचं आहे रसिक प्रेक्षकांचं. मी म्हणलं होतं या स्पर्धेमध्ये आणखीन एक मिस फिल्डिंग, चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. काय होतोय? हा तोच संघ आहे झुंजार स्पोर्ट्स कोलशेत संघ, जे प्रत्येक वर्षी स्वर्गीय नरेश स्मृती चषकामध्ये टॉप 5 मध्ये जाणारा हा संघ आहे. स्पर्धेमध्ये या आधी मला वाटतं 2 वर्ष अगोदर गोरसई ब संघाला सुद्धा पराभूत केलं होतं झुंजार स्पोर्ट्स कोलशेत या संघाने. मात्र आज पहा ज्या प्रकारची फलंदाजी होते ना, अफलातून फलंदाजी. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय 74 धावा. आणखी 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. उच्चांक गाठला जाईल का आणि उच्चांक गाठला जातोय. षटकारांची हॅट्रिक इथं साध्य करत असताना पवन केने अफलातून फलंदाजी, षटकारांची बरसात पाहायला मिळते. आणि या स्पर्धेतील उच्चांक, या वर्षाचा उच्चांक गाठला जातोय 80 धावा, 80 रन्स. 80 धावा धाव फलकावरती, 80 धावा. सलगच्या 3 चेंडूंवरती 3 उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळाले. तब्बल 24 झेल संपादन केलं जातोय. मात्र जाता जाता काय कामगिरी केली आहे. नाव आहे कार्तिक ओवी 11 गोरसई ब संघाचा पवन केने. अफलातून फलंदाजी. तब्बल 63 धावांची तुफानी इनिंग. टाळ्यांचा कडकडाट व्हायलाच हवा या फलंदाजासाठी. 63 रन्स, वैयक्तिक 63 धाव संख्येची ही तुफानी खेळी. दरम्यान 80 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय 81 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. टॉस बॉक्स मध्ये नक्कीच सेजाजी शेख असतील आणि टॉस केला जाईल. जॉली स्पोर्ट्स कामतगर आणि विश्वास 11 कळवा या 2 टीम दरम्यान टॉस. बघा 80 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. 4 धावांची पेनल्टी नक्कीच गोरसई ब संघाला मिळाली आहे. म्हणजेच 4 धावेने इथे धावफलक सुरू केला जाईल. भरत सर कॉल प्लीज कॉल. आणि दुसऱ्या बाजूला ट्रिपल एस डीजे कोण बोलेल? ट्रिपल एस असा कॉल आहे आणि ट्रिपल एस इट इज. मान्यवरांना विनंती आपण स्थानापन्न व्हायचं आहे. नरवेचं कौल आपल्या बाजूला लागलाय. निर्णय काय असेल? बॉलिंग करू. बॉलिंग करायची. 5 ओव्हरची मॅच आहे. 2 षटक पॉवर प्लेची असेल. समोर आपल्या भिवंडी नगरीतील संघ किती धावांपर्यंत रोखण्याचा माणूस असेल? 60-65 पर्यंत.
60-65 अगदी रजनी क्रिकेटची स्पर्धा, या स्पर्धेविषयी एक गोरसई बस हा संघ खेळतोय. तुम्ही सुद्धा आला आहात. कशा प्रकारे बघता या संपूर्ण स्पर्धेकडे? रजनी क्रिकेटची ही स्पर्धेविषयी कसं वाटतंय? स्पर्धा खूप चांगली आहे. आम्ही या ग्राउंडवर खेळत असतो आणि या टायमाला नाईटची स्पर्धा खूप चांगली आयोजित केली. मॅच होते सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. नाणेफेकीचा कौल विश्वास 11 कळवा या संघाच्या वतीने लागलाय आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आमंत्रित केलंय जॉली स्पोर्ट्स कामतगर या संघाला फलंदाजीसाठी. अगदी चांगली मॅच. एका बाजूला गोरसई ब, दुसऱ्या बाजूला झुंजार स्पोर्ट्स कोलशेत संघ. ज्यावेळेस दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल त्यावेळेस कॉम्बॉक्स मधून आपण आवाज ऐकणार आहोत. हिंदीचा बुलंद आवाज सेजाद शेख यांचा. वेरी फर्स्ट बॉल लेकर तैयार होते हुए गेंदबाज आड़े बल्ले से खेलने की कोशिश. गेंद और बल्ले का संपर्क नहीं. गेंद रही इस वक्त डॉट के रूप में. सूरज केने पहला ओवर लेकर आए हैं. इस प्रतियोगिता का सबसे हाईएस्ट स्कोर करने वाली टीम इस वक्त आप देख रहे हैं. इनर एज लगा था. सिंगल रन के लिए निकले हैं. 1 रन कंप्लीट किया. इस 1 रन के साथ होना पड़ेगा संतुष्ट. कार्तिक ओवे 11 गोरसई बी बनाम झुंझार स्पोर्ट्स कोलशेत. बिल्कुल दोनों ही टीमों के बीच चलता हुआ ये मुकाबला. पहले बल्लेबाजी करने वाली टीम ने बनाए हैं 81 रन का टारगेट रखा है. शॉर्ट पिच गेंद थी. गेंद को रीड नहीं कर पाए. चेंज ऑफ पेस डिलीवरी इस वक्त जरूर देखने मिलती हुई और ये डॉट डिलीवरी. 5 ओवरों का मुकाबला है. लक्ष्य काफी बड़ा है. इस लक्ष्य तक के पहुंचना है तो फिर हवाई फायर करना आपको होगा जरूरी. काफी विशाल का है टारगेट. अगली गेंद इस बार मिस टाइमिंग नहीं. आर पार ये गेंद जाती हुई 6 रन. इस बीच ये गेंद शॉर्ट मिड ऑन पर गेंद को फील्ड किया गया है. सिंगल रन के लिए निकले हैं और सिंगल रन कंप्लीट. अगली गेंद लेकर तैयार होंगे फिर से एक बार सूरज केने. अगली गेंद सागर के लिए. क्रॉस बैटेड स्ट्रोक करना चाह रहे थे. गेंद और बल्ले का संपर्क नहीं. गेंद रही इस वक्त डॉट के रूप में. ओवर की हुई है समाप्ति. स्कोर दर्शाता हुआ 8 रन. लेकिन यहां पर 12 रन जुड़ेंगे. 4 रन पेनल्टी के होंगे ऐड. तो स्कोर जा पहुंचा है इस वक्त 12 रनों पर. 2 रन की पेनल्टी टाइम पर नहीं पहुंचने पर और उसके बाद 2 रनों की पेनल्टी 30 यार्ड सर्कल का जो नियम है उसका उल्लंघन करने के बेस पे आपको पेनल्टी यहां पर 4 रनों की पेनल्टी घोषित की गई है. सेकेंड ओवर की जिम्मेदारी जवाबदारी अपने कांधों पर लेंगे कपिल केने. गोरसई बी ये बड़ी टीम है. भावेश आईएसपीएल में परफॉर्मेंस कर रहे हैं. आज उनका मैच है. बिल्कुल 1 रन से मैच आज का उनकी टीम कोलकाता हारी है. लेकिन इस वक्त उनकी गांव की जो टीम है वो परफॉर्मेंस कर रही है. कपिल की ये गेंद टप्पा खाने के बाद गेंद में थोड़ा सा कट जरूर देखने मिलता हुआ. उसका बेनिफिट मिला है. गेंद रही डॉट के रूप में. लक्ष्य काफी बड़ा है. 81 रन बनाने हैं अब तक के स्कोर कार्ड पर. स्कोर दर्शाता हुआ 2 आंकड़ों में 12 रन. जीत के लिए काफी बड़ा अंतर है. इस अंतर को अगर पार करना है तो फिर अटैकिंग बल्लेबाजी करनी होगी जरूरी. इस बार देखिए टॉप एज. गेंद हवा में है. खिलाड़ी गेंद के नीचे. मेघनाथ और एक आसान सा कैच. विकेट का हुआ है पतंग लगता हुआ. इस वक्त झुंझार स्पोर्ट्स कोलशेत को यह बड़ा झटका.
न्यू बैटर के रूप में अब विकेटों के बीच प्रवेश करने के लिए तैयार होते हुए कोलशेत के बाहुबली जीतू शेलके, सागर शेलके, जीतू शेलके, ये दोनों ही भाई ग्राउंड के बीच नजर आते हुए। इनके नाम एक ऐतिहासिक रिकॉर्ड है, मैं जरूर उसके बारे में चर्चा करना चाहूंगा। केपीएल कोलशेत प्रीमियर लीग, कोलशेत प्रीमियर लीग में एक रिकॉर्ड इन्होंने बनाया था। दोनों ही भाई आमने सामने थे, एक तरफ जीतू थे तो दूसरी तरफ सागर। पहले बल्लेबाजी करते हुए जीतू ने फुल सेंचुरी कंप्लीट की थी और उसके बाद जब सागर की पारी आई तो सागर ने भी उस मैच में फुल सेंचुरी कंप्लीट की थी। यानी कुल मिलाकर लगभग 250 रन वो 4 ओवरों के मुकाबले में बने थे। ये एक इतिहास रहेगा, एक रिकॉर्ड रहेगा। इस तरीके के दोनों ही दिग्गज बल्लेबाज माने जाते हैं। इस बार आड़े बल्ले से खेलने की कोशिश, गेंद और बल्ले का संपर्क बिल्कुल नहीं, क्योंकि गेंद दिशा से काफी ज्यादा बाहर थी। अंपायर का इशारा आता हुआ वाइड बॉल, अतिरिक्त रनों में 1 रन शुमार होता हुआ। नेक्स्ट बॉल, इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक है, गेंद हवा में है और खिलाड़ी गेंद के नीचे। अतुल के ने कोई गलती नहीं की, विकेट का हुआ है पतंग। जीतू की इनिंग की हुई है इस वक्त समाप्ति। लगता हुआ जीतू के रूप में ये बड़ा वाला झटका, झुंझुनू स्पोर्ट्स कोलशेत को ये बड़ा झटका लगा है। चलिए न्यू बैटर थोड़ा फास्ट आना है। न्यू बैटर के रूप में अब मिनकेश को भेजा गया है। जिस तरीके का लक्ष्य रखा गया है ना, उस तरीके का परफॉर्मेंस अब तक के देखने नहीं मिला है। नहीं तो झुंझुनू स्पोर्ट्स ऐसी टीम है जो वन मैन आर्मी की तरह, उनके 2 खिलाड़ी जिस तरीके से, अगर एक खिलाड़ी भी विकेटों पर डट जाता है, टिक जाता है, तो मैच का इतिहास बदलने की काबिलियत रखता है। वो सागर हो, जीतू हो, ओमकार हो, इस तरीके की इनकी जो बैटिंग लाइनअप है, ये 3 ओपनर बैटर्स में से अगर एक भी बल्लेबाज रुका तो मैच की दशा और दिशा चेंज करने में समय नहीं लगाता। लेकिन 2 बड़े विकेट जा चुके हैं। ओमकार पाटिल आउट हो चुके हैं, जीतू शेलके आउट हो चुके हैं, लेकिन अभी भी सागर और मिनकेश विकेटों के बीच नजर आते हुए। इस बार देखिए लेग स्टंप के बाहर से टर्न करना चाह रहे थे, उंगलियों को थोड़ा सा फेरा था, लेकिन गेंद टप्पा खाने के बाद बिल्कुल भी रुख नहीं बदलती हुई, काटा नहीं चेंज करती हुई और गेंद रही इस वक्त वाइड के रूप में। एक्स्ट्रा रन। इस बार देखिए हाफ पॉली स्ट्रोक और ये आसान सा कैच विकेट का हुआ है। अपने नैना गड़ाए रखे गेंद पर और इस कैच को पकड़ा है। लगता हुआ एक और बड़ा झटका टीम झुंझुनू स्पोर्ट्स कोलशेत को। न्यू बैटर कुणाल इस वक्त बल्लेबाजी की कमान पर उतरते हुए। कुणाल की अगर बात करें तो बिल्कुल छोटे से कद के हैं, काटी के हैं, लेकिन बड़े हिट लगाने में ये खिलाड़ी बहुत माहिर हैं। अब देखना यह है कि टीम को जरूरत है, विकेटों का आवागमन जारी है, गुच्छे में विकेट गिरी है। जिस तरीके से ओमकार आउट हुए, जीतू आउट हुए और अब यहाँ पर जो विकेट गिरा है वो मिनकेश का जरूर गिरा है। अब आए हैं न्यू बैटर के रूप में इस वक्त बल्लेबाजी की कमान पर कुणाल शेलके। तीनों ही भाई एक ही टीम से परफॉर्मेंस करते हुए। क्रॉस बैटेड स्ट्रोक, फिर से एक बार दिशा से काफी ज्यादा बाहर, अंपायर का इशारा वाइड बॉल। जग्गी से स्ट्रोक को कन्वर्ट करना चाह रहे थे, बिल्कुल गेंद अंतिम और आखिरी वक्त पर बैट को तो स्विंग किया, लेकिन चलिए गेंद और बल्ले का संपर्क नहीं हुआ, गेंद रही वाइड के रूप में। फिर से एक बार उसी तरीके की गलती, आड़े बैट से खेलने का प्रयास, गेंद और बल्ले का संपर्क नहीं, डॉट डिलीवरी। कुणाल काफी समय के बाद आए हैं फॉर्म में इस सीजन में। अब देखना यह है कितने फॉर्म में है, क्योंकि ऑपोजिट टीम ने लक्ष्य काफी बड़ा रखा है। इस बार देखिए वही दृश्य, वही नजारा, मान लीजिए हम हाइलाइट्स देख रहे हैं। गेंदे डॉट के रूप में ओवर की हुई है समाप्ति, कपिल केनी की ओवर की हुई है समाप्ति। कुल मिलाकर 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर नजर डालते हैं तो स्कोर बोर्ड पर स्कोर इस वक्त दर्शाता हुआ 15 रन। गेंदें बची हैं 18, जीत के लिए 66 रन बनाने हैं इस मैच को जीत में तब्दील करने के लिए। आप देख रहे हैं नरेश स्पोर्ट्स प्रेजेंट, नरेश स्मृति चषक
2025 भव्य आयोजन, भव्य नियोजन, कासर वडौली की ये है जतरा। फील्डिंग को पूरी तरीके से सेट किया जा रहा है, पावर प्ले का बंधन छूट चुका है। हम देख सकते हैं एक खिलाड़ी को डीप मिड विकेट में तैनात किया गया है, एक खिलाड़ी डीप काउ कॉर्नर रीजन में, एक लॉन्ग ऑन, एक लॉन्ग ऑफ, और साथ ही साथ एक एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी तैनात है। उसी तरीके से एक थर्ड स्लिप पर खिलाड़ी है, एक पॉइंट है, एक शॉर्ट कवर है, और शॉर्ट बैकवर्ड स्क्वायर लेग पर खिलाड़ी को तैनात किया गया है। इसी बीच ये गेंद आउटसाइड द ऑफ स्टंप, टप्पा खाने के बाद गेंद काफी ज्यादा बाहर की तरफ कट होती हुई नजर आई। अंपायर का इशारा आता हुआ वाइड बॉल। एक्स्ट्रा रन्स में ये 1 रन जुड़ेगा, मैच का सिचुएशन थोड़ा सा चेंज होगा। इस बार देखिए रडार में गेंद थी, प्रहार किया है, गेंद को भेज दिया है डीप का कॉर्नर बाउंड्री के पार। ये आता हुआ खनखनीत दंदनीत ट्रिपल एस षटकार, 6 रन। प्रॉपर टाइमिंग किया था, प्रॉपर मिडलिंग किया था, गेंद और बल्ले का संपर्क हुआ, बल्ले से धुन सुनाई दी और वो धुन थी 6 रनों की। व्हाट अ हिट, दिस इज अ बिग ब्लो। इसी तरीके की बल्लेबाजी करनी है। इस मैच को अगर जीत में तब्दील करना है तो अटैकिंग रूप धारण करना होगा, अटैक करना होगा। इस बार देखिए डाउन द ग्राउंड खेला था, डीप लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात है। अच्छी फील्डिंग का प्रदर्शन वहां पर देखने मिलता हुआ, रनआउट का मौका बना है, और यहां पर देखिए कुणाल ने अपना विकेट त्याग दिया है। चाहते तो 2 रन दौड़ कर पूरे कर सकते थे, लेकिन लेजी रनिंग बिटवीन द विकेट देखने मिली और उसका भुगतान रनआउट के रूप में, यानी कुणाल की विकेट का हुआ है पतंग। न्यू बैटर के रूप में अब इस वक्त परफेक्ट ऑलराउंडर का रोल प्ले करने वाले खिलाड़ी अनिकेत को भेजा जा रहा है। अनिकेत यादव एक तेज तर्रार गेंदबाज है, तेज गति के महारथी हैं। आपने पहली ओवर में देखा होगा किस प्रकार से इन्होंने शुरुआत की थी, अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन किया था। इस बार देखिए थोड़ी सी लो फुल टॉस गेंद थी, थोड़ा सा कदमों को फैलाया था, स्ट्रोक को कन्वर्ट किया था। जब तक के गेंद को काउ कॉर्नर रीजन से फील्ड करके थ्रो किया जाता, 2 रनों की लगी दौड़, उसमें हुआ है फायदा। इस 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 25 रनों पर। स्कोरबोर्ड पर स्कोर इस वक्त दर्शाता हुआ 25 रन 4 विकेटों के नुकसान के बाद। सागर मिस टाइमिंग स्ट्रोक है, खुद दौड़ लगाई है गेंद के नीचे, गेंदबाज दे, लेकिन सफलता हाथ नहीं आई। थोड़ा सा दूर रहे थे गेंद से किशोर मुकादम। एफर्ट बहुत अच्छा था, बढ़िया तरीके से कोशिश की थी कि गेंद तलक के पहुंच जाए, लेकिन चलिए भाग्यशाली रहे यहां पर सागर के, उनको ये लाइफ मिलती हुई। किशोर मुकादम की अगली गेंद, अनिकेत इस गेंद को बड़े हिट में तब्दील करना चाह रहे थे, लेकिन लास्ट मोमेंट पर गेंद काफी ज्यादा बाहर रही। अंपायर ने फिर से एक बार वाइड घोषित की है इस गेंद को। अतिरिक्त रनों में 1 रन इस वक्त शुमार होता हुआ, सिंगल रन और जुड़ता हुआ, मैच का सिचुएशन चेंज होता हुआ। 14 गेंदें बची हैं, 54 रनों की जरूरत इस मैच को जीत में तब्दील करने के लिए। बड़ा हिट लगाने की कोशिश, लेकिन गेंद कुछ ज्यादा ही टर्न कर रही है। जिस तरीके से अगर बात करें गेंदबाज किशोर मुकादम की, तो इनकी गेंदें टप्पा खाने के बाद काफी बड़ा कट देखने मिलता हुआ। इस बार देखिए ये अच्छी गेंद थी, जगह से स्ट्रोक बनाकर खेलना चाह रहे थे, गेंद और बल्ले का संपर्क नहीं, गेंद रही डॉट के रूप में, ब्लाइंग स्ट्रोक देखने मिलता हुआ। डॉट डिलीवरी काफी समय के बाद अब आती हुई। इस बार देखिए टॉप एज लगा था, स्लिप पर खिलाड़ी तैनात है, अच्छी फील्डिंग, ओवर की हुई है समाप्ति। कुल मिलाकर 3 ओवरों का खेल अब तक के हुआ है समाप्त। स्कोर बोर्ड पर नजर डालते हैं तो स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 28 रन, बची हुई 12 गेंदें शेष हैं और जीत के लिए 53 रनों की जरूरत है। 53 रन बनाने हैं। अब यहां पर आपको युवराज सिंह का रिकॉर्ड ब्रेक करना है। युवराज ने 12 गेंदों में 50 बनाए थे, आपको बनाने हैं 53। मुश्किल है लेकिन नामुमकिन बिल्कुल नहीं, क्योंकि सागर के पास
क्षमता है, सागर के पास क्वालिटी है। जब तक कि ये खिलाड़ी डटा हुआ है, जब तक कि ये खिलाड़ी टिका हुआ है, तब तक के झुंझुनू स्पोर्ट्स के खिलाड़ी, उनकी टीम हथियार नहीं डालेगी, क्योंकि ये स्टार खिलाड़ी है सागर। फ्रंट फुट पर निकले थे, डांसिंग डाउन द स्ट्रोक करना चाह रहे थे, बैट का सीधे तरीके से फेस ओपन किया था, लेकिन गेंद डॉट के रूप में कन्वर्ट होती हुई। दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी। 10 गेंदे 53 रन। नेक्स्ट बॉल, इस बार बड़ा हिट लगाने की कोशिश, गेंद हवा में है, मिड विकेट पर खिलाड़ी तैनात थे, कैच हुआ है ड्रॉप। 1 रन के लिए निकले हैं, 1 रन। यस, अब यहां से 10 गेंदे बची हैं और 52 रन, 52 रनों की जरूरत। 10 गेंदे 52 रन, इस तरीके का मैच का सिचुएशन नजर आता हुआ कपिल की ने अपने स्पेल की दूसरी ओवर लेकर आए हैं। इस बार देखिए, रडार में गेंद थी, रेंज में गेंद थी, किया है प्रहार, गेंद गई है डीप लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, 6 रन के लिए। दिस इज अ बिग हिट, बिग हिट, बिग हिट। यहां पर अब ऐसा लग रहा है कि अनिकेत यादव जोश में आ चुके हैं। अनिकेत यादव अब यहां से मैच का रुख पलटने की कोशिश में जरूर लगे हुए हैं। कपिल की अगली गेंद का सामना करने के लिए फिर से एक बार सज्जे होते हुए, फिर से एक बार बड़ा हिट, बड़ा हिट, गेंद गई है लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ, किया है इस वक्त अनिकेत यादव ने। 8 गेंदों का खेल बचा है, 40 रनों की जरूरत है। कैलकुलेशन की तरीके से अगर देखा जाए तो 6 की काउंटिंग जारी है। इस बार स्ट्रेट ड्राइव किया था, वहां पर खिलाड़ी तैनात है लॉन्ग ऑफ पर। अच्छी फील्डिंग का प्रदर्शन, 1 रन के साथ स्ट्राइक को रोटेट किया है, सिंगल रन मिलेगा जरूर, और इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 42 रनों पर। 7 गेंदे 39 रन की जरूरत। और चलिए, ये डॉट डिलीवरी देखने मिलती हुई ओवर क्रमांक 4 हुआ है समाप्त। अब 6 गेंदों का खेल बचा है। इसके बाद 6 गेंदों में जीत के लिए 39 रनों की जरूरत है। कैलकुलेशन अगर किया जाए तो 6 गेंदों में 6 6 भी लगते हैं तो 36। ये जो 3 है ना, ये चुभ रहे हैं। कार्तिक ओवी 11 गुरसेबी बनाम झुंझुनू स्पोर्ट्स कोलशित के बीच चलता हुआ ये मुकाबला, ये बिग फाइट मैच। इसके बाद आप देखेंगे जॉली स्पोर्ट्स कामतगर वर्सेस विश्वास स्पोर्ट्स कलवा। कलवा से बिलोंग करने वाली ये टीम विश्वास से भरी है, लेकिन जॉली स्पोर्ट्स कामतगर की अगर बात करें तो ये ग्रामीण क्षेत्र में काफी नामी ग्रामीण टीम मानी जाती है। लास्ट ओवर की जिम्मेदारी संभाली है जतीन पवार ने। लास्ट ओवर लेकर आए हैं जतीन पवार। बिल्कुल, जतीन पवार आए हैं, कजिन है भावेश पवार के। पहली गेंद को खेला है लॉन्ग ऑफ क्षेत्र में, सिंगल रन मिलेगा। 1 रन, 1 रन से एक बिल्कुल रन नहीं लिया, मेरे ख्याल से रिक्स नहीं लेना चाह रहे। अब अनिकेत ही हैं, अब यहां से वही इस पारी को संभालेंगे। इस बार देखिए, वाइड बॉल का इशारा अंपायर की तरफ से आया है जरूर। ऐसा लगा स्ट्रोक विद द रन निकले पहली गेंद पर, लेकिन सागर इंटरेस्टेड नहीं थे। जिस तरीके से DDLJ में अमरीश पुरी ने काजोल से कहा था कि जा जी ले अपनी जिंदगी, सागर ने भी कुछ उसी तरीके से कहा है, जा अनिकेत खेल ले 6 बॉल। एक और डॉट डिलीवरी। बिल्कुल, अब इस मैच में सिर्फ औपचारिकता ही बाकी है, क्योंकि इस तरफ से अगर देखा जाए तो ये मैच काफी कड़क नजर आता हुआ, कठिन नजर आता हुआ, क्योंकि 4 गेंदें बची हैं, 38 रनों की जरूरत है। इस बार बिल्कुल सिंगल रन चहलकदमी करते हुए पूरा किया है। 1 रन मिलेगा, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। 3 गेंदों का खेल अभी भी शेष है। 3 गेंदों में 37 रनों की जरूरत है इस मैच को जीतने के लिए। अब यहां से दिल्ली, काशी सबकी
सब चीज दूर नजर आती हुई। आउटसाइड द ऑफ स्टंप गेंद को खेला है, ऐसा लग रहा है सागर प्रैक्टिस करा रहे हैं। एक रन मिलेगा, एक रन से ज्यादा कुछ नहीं। यस, टॉस जीतने के बाद विश्वास 11 कलवा की टीम ने पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया है और अपनी सहयोगी टीम जॉली स्पोर्ट्स कामतगर को इनवाइट किया है बल्लेबाजी के लिए। चलिए, न्यू बैटर ओमकार को मौका मिला है। ओमकार शेलके, एक गेंद का खेल बचा है। ओमकार आए हैं बल्लेबाजी की कमान पर।